हॅलो, माझं नाव आर्या आणि तुमचं लीना सुगरण कट्ट्यावरती स्वागत आहे. आज माझी आई नाही आलेली, पण मी तिची जागा घेतली आहे आणि मी तुम्हाला आज दाखवणार आहे गार्लिक चिली मशरूम. सो लेट्स गो. तर हे आपले इंग्रेडियंट्स आहेत, विच आर बेसिकली मशरूम्स, दूध, 1 कप दूध, 2 चमचे चिली ऑइल, 2 टेबलस्पून बटर, मॉझरेला चीज, गार्लिक आणि मीठ आणि ऑलिव्ह ऑइल ॲज वेल. तर आपण बनवायला घेऊयात. ही एकदम सोपी रेसिपी आहे जी तुमची 2 मिनटातच होईल. त्याला अजिबात एफर्ट्स नाही लागत. आता हे बटर जळू नये म्हणून आपण थोडंसं ह्याच्यात ऑलिव्ह ऑइल घालणार आहोत आणि ह्याच्यात आपण टाकणार आहोत मशरूम्स आणि गार्लिक पण. सो आता हे सगळं ब्राऊन होईपर्यंत नीट सॉटे करून घ्यायचं. ह्याच्यात मी अख्खे मशरूम्स घेतले आहेत. मी फक्त ते धुवून घेतले आहेत आणि गार्लिक जेवढं फाईन चॉप करता येईल तेवढं केलं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर अजून वाढेल. हे आपण आता अजून 5 मिनटं सॉटे करत राहणार आहे, ते ब्राऊन होईपर्यंत गार्लिक आणि मशरूम्स. आपण ह्याच्यात थोडं मीठ घालणार आहे, म्हणजे त्याला शिजायला अजून पटकन होईल ते. आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर बराच चेंज झाला आहे, हे गोल्डन ब्राऊन झाले आहेत. सो आपण आता पुढचं स्टार्ट करूया, विच इज अगेन व्हेरी सिम्पल. जे चिली ऑइल घेतलेलं ते घालू, आणि जर तुमच्याकडे चिली ऑइल नसेल तर तुम्ही ते घरी पण खूप इझिली बनवू शकता. इट इज जस्ट ते गरम तेलात तिखट आणि चिली फ्लेक्स घालायचे आणि यू हॅव युअर होममेड चिली ऑइल. तर आता हे पण घातलं. आपण ह्याच्यात हळूहळू दूध घालूयात. आता हे थोडंसं आपण क्रीमी बनवायला म्हणून ह्याच्यात मॉझरेला चीज ॲड करणार आहे आणि परत मिक्स करणार. हे सगळं मी आता मीडियम फ्लेमवर कुक करते, सो दॅट त्याला वेळ मिळेल. मी आता हे हाय फ्लेमवरती ठेवलं आहे, बिकॉज माझ्याकडनं दूध जास्ती झालं, सो ते आटावं म्हणून. ह्याचा खूपच छान वास येतोय आणि आय एम व्हेरी एक्साइटेड टू ईट दिस. आता आणि हे आपले गार्लिक चिली मशरूम्स तयार आहेत. ते आता मी जस्ट गॅसवरनं काढेन आणि दे आर रेडी टू सर्व. तर आपली डिश तयार आहे. तुम्ही दुधाच्या ऐवजी जर अमूलचं क्रीम वापरलं तर ते पण चालेल, ते बेटर राहील. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.